भांड्या तो तिकडे झालो ते भांड्या नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज डोंगरे आणि आज आपण भेट देणार आहोत ग्लोबल विपासना पागोडा जे बोरिवलीमध्ये आहे। गोराईवरून पागोडाला जायला आपल्याला फेरीने जावं लागेल। तर फेरीने जाण्यासाठी आम्ही लोक खूप एक्साइटमेंट होतो, पण एक्साइटमेंट जास्त वेळ राहिली नाही, कारण का आम्ही तिथं बघितलं च्या अगोदर पण भरपूर जण होते। ते 1 तासापासून रांगेमध्ये उभे होते। जर तुम्ही जात असाल पॅगोडाला तर तुम्ही संडेच्या दिवशी अवॉइड करा जायला, कारण का तिथं भरपूर गर्दी असते। आम्ही लोक 1 तास रांगेमध्ये उभे राहून आमचा नंबर शेवटी लागला आणि आम्ही बोटीमध्ये शिरलो। 1 hour later. शॉट बघा चालू भेंडे एकदम खतरनाक गाडी आहे। पूर्ण तांडा वाटला बाईकचा। वाटला रोहन एक्सपिरियन्स कसा वाटला? खतरनाक एक्सपिरियन्स आहे भाई, एकदम बोटी बहुत खतरनाक एक्सपिरियन्स आहे। तुम्ही पण येणार तर संडेच्या दिवशी तुम्ही अवॉइड करायला, बघा किती क्राऊड किती आहे, फुल्ला क्राऊड आहे। भांड्या तो तिकडे झालो ते भांड्या जायचं आहे आपल्याला पॅगोडाला। मस्त मजा येते तुम्ही फॅमिली सकट ना बेटा, हे ना कसं वाटतंय? 5 ते 10 मिनिटाच्या राईडच्या नंतर आम्ही पगोडाच्या दिशेने जाऊ लागलो। तर आम्हाला इथं असा हा भव्य गेट दिसला। तो भव्य गेट अतिशय सुंदर होता। अशा ठिकाणी आपण इथं पोहोचलेलो आहे। तर आता मित्रांनो, तुम्ही बघत हा येलो कलरचा गेट, त्याला म्यानमार दरवाजा असं म्हणतात। त्याच्या बाजूला 2 वाघ आहेत जे अतिशय सुंदर असं त्यांचं बांधकाम केलेलं आहे। तर जास्त वेळ न घालवता आपण आतमध्ये एंट्री करतो आणि तुम्हाला दाखवतो आतमधला परिसर। त्या साईडून एंट्री आहे। तर मित्रांनो, आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय, तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा। वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल आडी ब्लॉग्स। तो आज हम लोग आए हैं गोराई के पैगोडा में। तो आप देख सकते हैं इस साइड में मेरे सामने है पैगोडा, बहुत ही खूबसूरत, आपको मैं दिखाता हूँ। तो इस खूबसूरत पैगोडा के बारे में अपन और कुछ जानेंगे, बहुत सारी चीजें, तो वीडियो में बने रहिए और लास्ट तक देखिए। चलिए शुरू करते हैं। तर मित्रांनो, पहिला म्यानमार गेट पासून आपण आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला दुसरा गेट दिसतो, त्याचं नाव आहे बर्मा गेट। तर या ठिकाणी तुम्हाला असे हे 2 घंटाघर दिसतात। इथं ही घंटा आतमध्ये वाजून तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता। तर तुम्ही बघू शकतात की अशा प्रकारे ही घंटा आहे, त्याचं वजन 18 मेट्रिक आहे। तर चला मित्रांनो, आपण सुद्धा ही घंटा वाजून आतमध्ये प्रवेश करू, चला। तर अशा प्रकारे आपण घंटाघरची बेल वाजून वरती चाललो आहे। वरती जाता जाता मी बघितले की एवढं भारी सुंदर बांधकाम आहे घुम्मट, ती यामध्ये एकही पिलर नाही। खोल घुम्मट मध्ये त्याच्यामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या अस्त्या त्यामध्ये ठेवण्यात आल्या आहे। आपण आता वरती आलोय आणि वरती आल्यावर मी माहिती बघितली की ते याची सुरुवात 2000 मध्ये चालू झाले होते आणि पूर्णपणे हे 2008 मध्ये बनून रेडी राहिलेले। याची उंची सुमारे 325 फूट आहे। हे बघा, याला आतमध्ये पिलरच नाही, मस्त असं। मी आतून पण दाखवतो तुम्हाला, आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो की किती मस्त बनवलेलं आहे। त्याच्यामध्ये कमीत कमी 8000 लोक इथं मेडिटेशन करू शकतात, अशी जी जागा आहे। चला मी तुम्हाला ते दाखवतो। श्री सत्यनारायण
गोयनका यांच्या हस्ते हे पूर्ण बांधकाम करण्यात आलेलं आहे. जादू आहे ना? नाही रे. गायचा आतमधून अशी एंट्री त्या साईडला आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही 10 मिनिटं असं ध्यान करू शकतात. तर असं मस्त असं तुमचं मेडिटेशन होतं. तर चला मित्रांनो, जास्त टाइम वाया न घालवता आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. याच ठिकाणी बसून 8000 लोक आपलं ध्यान करू शकतात. आणि आता जे तुम्ही वरती बघत आहात अशोक चक्र, त्यामध्ये बुद्धांच्या आस्था ठेवण्यात आले आहेत. वातावरण पण मस्त झालेलं आहे. तर खरंच मित्रांनो तुम्ही व्हिजिट करा. काय बोलतो रोहन? यस, कसं वाटलं इथे येऊन? खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. फॅमिली सोबत येऊन मस्त असते, टाइम स्पेंड करू शकता तुम्ही. मस्त एक चांगली अशी ठिकाण आहे ज्याच्याकरून तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता खालच्या बाजूला जे गौतम बुद्धांची मूर्ती आहे ती बघण्यास जात आहोत. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक महत्त्वाची सूचना आहे, प्लीज तुम्ही इथं ह्या पावसाचं वातावरण एवढं छान झालेलं आहे ना, ह्याची विजिट तुम्ही नक्की करा कायगोडामध्ये. जर तुम्हाला खरं व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.